आपण पाहत आहे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून। भाजपा शहराध्यक्ष रीना धनगर आम्ही इथल्या कलेक्टर ऑफिसच्या इथे आलेलो आहोत। कृष्णानगरी या संदर्भात आम्ही इथे आज कलेक्टरशी भेट घेण्यासाठी व निवेदन द्यायसाठी आलेलो आहोत। कारण तिथला रस्ता आम्ही मोकळा करून दिलेला होता, नकाशा मोजणीसुद्धा झाली आहे, 7-12 पण झालेलं आहे, तरीसुद्धा तहसीलदार त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि ती जो रस्ता आहे हा लवकरात लवकर व्हावा यासाठी आम्ही कलेक्टर सरांची भेट घेतली आहे आणि निवेदन दिलेलं आहे। आणि पाण्याची जी समस्या आहे त्या संदर्भातसुद्धा आम्ही इथे आलेलो आहे, कारण तिथे टाकी असूनसुद्धा पाण्याची व्यवस्था होऊन नाही राहिली, त्याच्याकडे सुद्धा कलेक्टर सरांनी लक्ष द्यावे अशी मी त्यांना विनंती करते। ताई, तुम्ही घाटंजी तालुक्याचे शहर अध्यक्ष आहे, मग तुमच्या भारतीय जनता पार्टीची सत्ता खाली आहे आणि वरी आहे, म्हणजे केंद्रात पण आहे आणि महाराष्ट्रात पण आहे, आणि तुमचा घाटंजीचा तालुका अध्यक्ष मग नेमका काय करतो? तुम्ही तर शहराचंच काम पाहता। असं काही नाही आहे, ते पण पाहतात आणि मी पण। आम्हाला हे पण माहीत झालं का बा भाजपचेच काही लोक त्या मांडवा गावाचा रस्ता व्हावा नाही, घोडे या असे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सपोर्ट करत आहे, तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, या संदर्भात तुम्ही काय बोलू शकता? नाही, असं वगैरे काही नाही आहे, ते चुकीची माहिती तुम्हाला मिळालेली आहे, असं काही नाही आहे। आता त्याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं करणारच आहोत। तुम्हाला धमकी दिली नाही दिली किंवा त्या गावात येऊन आम्ही एक वेळेस सर्वांची बाईट घेणारच आहोत। सपोर्ट करतच आहे, धुर्वे सरही त्यात प्रयत्न करत आहे, दिवाण सर पण त्यात प्रयत्न करतच आहे, त्यांच्या परीने ते काम करतच आहे, पण थोडेसे अडथळे असतातच ते, तरी आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करतच आहोत, तसं वगैरे काही नाही। आणि अध्यक्ष पण काम करत आहे, पण त्यांचे कामं दुसरीकडे असल्यामुळे ते लक्ष देत नाही, म्हणून तुम्ही शहराच्या तालुक्यामध्ये गेल्या? अच्छा, नाही, अजून मी जायची आहे, पण असा गैरसमज नका करू, तालुका अध्यक्ष पण काम करतात त्या, फक्त ते तिथे येत नाही। आतापर्यंत विजिट त्या गावाला दिली नाही, त्यांना टाईम नाही मिळाला, कारण त्यांचे भरपूरसे काम आहे। ओके ताई, मग आता तुमची जे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी आहे, निवेदनामध्ये आपण निवेदन पाहिलं, त्या निवेदनामध्ये तुम्ही असं म्हटलं की त्या गावाला जाण्याकरता रस्ता नाही आहे, नदी नाल्यातून त्या लोकांना वाट काढत जावं लागते, परंतु ते जर रस्ता समजा शेतीतून जी मोजणी झाली तिथून जर खुला करून दिला हे लोक जाणे न करणार, हीच मागणी आहे का तुमची? नाही तर हो, ते तर आहेच, पण लवकरात लवकर जर रस्ता झाला तर फारच छान, म्हणजे पावसाळ्याच्या आधी, कारण आपण मोजणी करून दिलेली आहे, 7-12 पण त्यांना दिलेलं आहे, सर्व काही झालेलं आहे आणि BNC-वाल्यांकडे आपण फाईल पण दिलेली आहे। ठीक आहे, आपण पाहत आहोत संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून। घाटंजी तालुक्याचे तालुका अध्यक्ष किसन भाऊ यमचके व तालुका सरचिटणीस उमेश भाऊ साठे हे पण इथे आलेले आहे। दादा, आपलं काय म्हणणं पडलं या सर्व संदर्भात? आपलाच एक त्या गावाकरता सिंहाचा वाटा असा एक दिसून आलेला आहे। नाही, आम्ही तर प्रयत्न भरपूर केलेले आहे आणि प्रयत्नामध्ये आम्हाला यश बी मिळालं आहे आणि कलेक्टर साहेबांनी बी ते मान्यता दिलेली आहे, फक्त तहसीलदार साहेब ते पुढे काम करायला थोडासा अडथळा आणत आहे। आता कशामुळे आणत आहे, त्यांच्याकडे वेळ नाही किंवा काय आहे ते कळून नाही राहिलं अजून, म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबाकडे आलेलो आहोत। आम्हाला हे पण थोडंसं कळालं होतं का तुमच्याच काही गवळी समाज संघटनेचे, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे लोक पदाधिकारी बसून त्या गावाला व्यक्तिशः विरोध करत आहे का गावात रस्ता नाही व्हावा, आणि घोडे या परिवारातील घाटंजी तालुका अध्यक्ष श्रीकांत घोडे हे पण महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष आहे असं पण आम्हाला कळून चुकलं। श्रीकांत घोडे आणि ते स्थानिक आहे? हां, ते स्थानिक गावातलेच आहे आणि ते कसं आहे माहिती आहे का, त्यांनी बी तिथे प्रयत्न करायचं तर ते अडथळा आणत आहे। श्रीकांत भाऊ घोडे हे महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष आहे घाटंजी तालुक्याचे। बरं, पण त्यांचा मला बी 1-2 वेळा फोन आला आणि त्यांनी असं बी सांगितलं का बा तुम्ही इथे येऊ नका, म्हणजे धमक्या दिल्या सरळ, म्हणजे गवळी समाजाचा गवळी समाजालाच विरोध आहे, दुसऱ्या कोणाचाही विरोध नाही, म्हणजे असं म्हणाला जोपर्यंत ते कितीही विरोध करत, जोपर्यंत भाजपची सत्ता आहे आणि भाजपच्या रीनाताई धनरे आहे, वाघिणी आहे, तोपर्यंत हे काम घोडेच नाही, कोणीही अडवू शकत नाही। जगातला कुठलाही मोठा व्यक्ती तो रस्ता थांबवू शकत नाही, कोणीही त्याला नाकार देणार नाही, जोपर्यंत रीनाताई धनरे आहेत तोपर्यंत। ठीक, दादा, तुम्हाला परत एक विचारायचं आहे, आणि महाराष्ट्र गवळी समाज संघटना आणि संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना ते 549 आणि 528 याच्यात काही भांडण वगैरे आहे का, असं तुम्हाला काय व्यक्तिशः नाही, भांडण वगैरे असं काहीच नाही आहे, ते आता आपापल्या गोष्टी समजून घेत आहे, ते विरोध करत आहे एकमेक, परंतु संगम बहुउद्देशीय त्या गावाच्या गवळी समाजाला विकास व्हावा, त्यांना रस्ता व्हावा, व्यक्तिशः ते स्वतः लक्ष घालत आहेत, मग तुमची महाराष्ट्र गवळी समाज संघटना का लक्ष घालत नाही? माझं असं म्हणणं आहे की संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना आहे, त्यांचे कार्यकर्ते येऊन पूर्ण रस्त्याची पाहून, रस्त्याची पाण्याची सगळी व्यवस्था पाहून त्यानं तातडीने येऊन स्वतः त्यांचे कार्यकर्ते आलेले आहे आणि त्यांनी स्वतःहून त्या रस्त्याची, त्या पाण्याची टाकीची, त्यांच्या शेणखताची सगळं काही करून त्यांना करत आहे। पण तसंच त्याच पद्धतीनं महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे आपले गवळी समाज संघटना आहे ते का नाही आहेत, ते का नाही करत, मला हे म्हणायचं।
त्यांनी बी केलं पाहिजे. तुमचे महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष त्या गावाला भेट दिली का? नाही कोण आहे माहिती आहे का? ते माहिती नाही आहे कोण आहे, तर अजून पण ओपन झालेलं नाही. मला वाटते काय आता नवीन पदाधिकारी वगैरे आले अधिकारी आहे ते आप्पा गवळी म्हणून आहे, आणि एक अजून त्यांचं नाव असं फारसं लक्षात नाही माझ्या आहे. पण हे काम आम्ही मे महिन्यापर्यंत झालं पाहिजे. पाऊस पडला काही एक याचं काही होत नाही, काही ना काही शेतीवाडी होऊ देणार नाही. आमच्या गावातला रस्ता अगदी खुलं करून दिलं लवकर तरी आम्हाला चांगलं वाटतं. आणि पाण्याचा फार त्रास आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का रस्ता बनन पण आता तरी जिथून मोजणी झाली तो रस्ता ओपन करून द्या, म्हणजे आम्हाला जाता येत नाही ना. नाल्याला अजूनही नाल्याला पाणी आहे. बरं, शासनाला तुम्ही काय सांगू इच्छिता? रोड आणि पाणी बस.